गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संतोषजी परदेशी यांचा सत्कार शाळेच्या वतीनं चिमटे सर करतील. हे प्रश्न संच वाटप करणार आहोत. सर्वप्रथम मी या ठिकाणी नगर परिषदेच्या सभापती माननीय श्री भारतीताई धोत्रे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करावं. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे, प्रशासन अधिकारी वैद्य मॅडम, माझ्याबरोबरच काम करणाऱ्या डॅशिंग महिला नगरसेविका परदेशी मॅडम, गोल्डन रोटरी क्लबचे संतोषजी परदेशी, बाळसराव सर, या ठिकाणी आलेले पटवासाहेब आणि मेडिकल डायरेक्टर सौरभेचा, प्रदीप टेकवडे, बसप्पा भंडारी आणि बसप्पा भंडारी, बाळसराव सर, या ठिकाणी माझ्या कारकिर्दीमध्ये 8 दिवस झाली माझी कारकीर्द सुरू झाली. माझाच एक विद्यार्थी भालेराव जो आहे, संपूर्ण शाळेला वह्या पुस्तकांचं किट जे आहे त्यांनी वाटलं आणि सुरुवात फार सुंदर झालेली आहे. त्याचप्रमाणे शाळा क्रमांक 6 मध्ये तो 2-3 खोल्या ज्या आहेत बांधून पूर्ण प्रयोगशाळा तयार करून देणार आहे. ही सुद्धा फार उत्तम अशी बाब माझ्या कारकिर्दीमध्ये ठरलेली आहे. आणि रोटरी गोल्डन जी आहे ती आता शिष्यवृत्तीचं हे किट जे आहे प्रश्नपत्रिकेचं वाटून, म्हणजे फक्त मला हे देणगीचे हात घ्यायचे आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर ही सुरुवात जी आहे ती अतिशय सुंदर अशी झालेली आहे. मुलांना फक्त आता तुम्हाला एक मार्गदर्शन करायचे. तुम्ही अभ्यास करणारच आहात आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही एक प्रश्न 3 वेळा वाचा. 3 वेळा वाचल्यानंतर जे उत्तर तुमचं निश्चित झालेलं आहे त्या ठिकाणी एक मोठा गोल टिंब करा. सर्व ठिकाणी प्रश्न वाचा. 3 वेळा प्रश्न वाचला, टिंब केलं. आणि प्रत्येक पुस्तक वाचत असताना तुम्हाला 4 वेळा वाचावं लागेल. पहिल्यांदा तुम्हाला असं वाटेल की मला काहीच लक्षात राहत नाहीये. दुसऱ्यांदा असं वाटेल की मला थोडं थोडं लक्षात राहते. तिसऱ्यांदा असं वाटेल की मला बऱ्यापैकी येते. आणि चौथ्यांदा तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्हाला असं वाटेल की मला आता बऱ्यापैकी काय सर्वच येते. आणि ज्यावेळेस तुम्ही ही प्रश्नपत्रिका वाचाल, 3 वेळा वाचा तो प्रश्न आणि वाचल्यानंतर मोठा टिंब करून ठेवा तिथे. प्रत्येक प्रश्न वाचा, मोठा टिंब करा. प्रत्येक प्रश्न जे उत्तराचं गोल आहे त्याला टिंब करा. आणि त्याच्यानंतर मात्र अगोदर बाहेरचा गोल जो आहे तो रंगवा व्यवस्थित आणि मग आतला भरभर करू शकता. बऱ्याच मुलांचं मी स्कॉलरशिपची सुपरविजन करत असताना असं लक्षात आलं, मुलांना सर्व येतंय पण त्यांचं गोल करण्यामध्ये त्यांचं कुठेतरी चुकतंय, कुठेतरी त्यांचा वेळ कमी पडतो त्यांना. तर असं तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमचं जे यश जे आहे अजून त्याच्या जवळ तुम्ही पोहोचाल असं मला वाटतंय. आणि स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे ती साधी नाही आहे मुलांना. पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत. कॉलेजमध्ये तुम्ही जा तेव्हा तुम्हाला CET वगैरे यासारख्या परीक्षा द्यायच्या. प्रत्येक शिक्षकांना सुद्धा परीक्षा आहे. तर या परीक्षा देत असताना तुम्ही ही जी स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात तर तुमची तयारी पुढच्या जीवनाची इथेच होते. तुम्हाला असं वाटत असेल की नको या स्कॉलरशिपला बसायला, डोक्याला फार ताप आहे, अगोदर शाळेचा अभ्यास आणि परत हा अभ्यास. तसं नाही आहे मुलांना. तुमची प्रतिकारशक्ती आणि तुमचं अभ्यास करण्याचा जो स्पीड आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या परीक्षांना बसायचं. यश मिळो नाही तर न मिळो, तुम्हाला असं वाटत असेल मला त्याचा काय उपयोग होत नाही, पण बऱ्यापैकी त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून या ज्या काय परीक्षा येतील MMS नंतर स्कॉलरशिप सारख्या, तर या सर्व परीक्षांना, अगदी हिंदीच्या परीक्षा सुद्धा राष्ट्रभाषेच्या असतात ना, त्या परीक्षेनं जर तुम्ही बसवलात तर तुमचं हिंदी जर 100% असेल, हिंदीचं मी राष्ट्रभाषेचं म्हणजे 25-30 वर्ष चालवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मला राष्ट्रीय पुरस्कार आहे केंद्राचा. 3 वर्ष माझी 80 मुलं मी बसवलेली होती. 80 मुलं बसवली होती. त्याच्यात 25, 35 आणि 25 असे डिस्टिंक्शनमध्ये माझी मुलं आली.
आणि त्याचा इतका उपयोग झाला मुलांना की पुढचा जो अभ्यास असतो आपला वार्षिक परीक्षेचा किंवा सामायिक परीक्षेचा सहज ते पास होऊन जातात त्याच्यात. समजा तुम्ही हिंदीच्या राष्ट्रभाषेमध्ये सुद्धा बसवलं मुलं तर त्याचा सुद्धा खूप मोठा फायदा होतो. 100 मार्काचं जर तुमचं हिंदी असेल तर आमच्या शाळेचा एक विद्यार्थी आम्ही 50 मार्काचं घेतो, पण राष्ट्रभाषेचे 100 मार्काचे पेपर असतात. मी त्या मुलाला म्हटलं अरे बस परीक्षेला, बसला नाही आणि 10वी झाल्यानंतर परत आला आणि त्यांनी सांगितलं बाई मला हिंदीच्या 100 मार्काच्या परीक्षेला बसायचं. म्हटलं का रे? तर म्हणे मी ज्या ठिकाणी गुडगावला काम करतो इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी 100 मार्काच्या हिंदीचं मला ऑप्शन आहे. म्हणजे बघा त्याद्वारे मला असं लक्षात आलं की आपण जे जे काही मुलांसाठी करतोय त्याचा सगळ्या ठिकाणी उपयोग आहे. तर तुम्ही सुद्धा त्या राष्ट्रभाषा हिंदीला जर बसवलात तर तुमच्याकडे जर 100 मार्काचं हिंदी असेल, संस्कृत नसेल तर त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो की पुढच्या जीवनासाठी मुलाला उपयोग होतो. तुम्ही आता ही स्कॉलरशिपची घेताय तर पुढच्या जीवनाचीच तयारी करताय. शिक्षकांना कधी कधी कंटाळा येतो अरे याची क्वालिटी कमी आहे, पण नाही, थोडंसं जरी त्याच्यात क्वालिटी आली तर पुढच्या जीवनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. एवढे 2 शब्द सांगून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. दानशूर व्यक्तींनी असेच हात पुढे करावेत आणि आपली नगरपालिकेच्या शाळेची खूप चांगली प्रगती होत आहे. शिक्षक सुद्धा खूप मेहनत करत आहेत. तर हीच अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे. धन्यवाद.